नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आपल्या भार्गवी सप्तरंग या चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि भक्तिमय तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र आळंदी येथे आहोत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेली ही अलंकापुरी इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेली आहे. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचे हे एक प्रमुख केंद्र आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दर्शन घेणार आहोत श्री संत गजानन महाराज मंदिर मठ श्री क्षेत्र आळंदी यांचे. चला तर मग या पवित्र स्थानाचा इतिहास, महत्त्व, मंदिराची वैशिष्ट्ये आणि येथील भक्तिमय वातावरण जाणून घेऊया. श्री क्षेत्र आळंदी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि इंद्रायणी नदी. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अध्यात्माचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांच्या संजीवन समाधीमुळे आळंदीला महाराष्ट्राच्या संत परंपरेत अत्यंत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याच पवित्र भूमीत शेगावचे श्री संत गजानन महाराज यांचा मठ आहे. त्यामुळे आळंदीला येणाऱ्या भाविकांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाबरोबरच श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याची संधी मिळते. आता आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश करत आहोत. आळंदी येथील हा गजानन महाराज मठ शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या अधिकृत शाखांपैकी एक आहे. उपलब्ध माहितीनुसार या मठाची स्थापना 1998 मध्ये शेगाव संस्थानतर्फे करण्यात आली होती. आळंदीला येणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी तसेच भागवत धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे. मंदिराची वास्तू अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. संगमरवरी बांधकाम, नक्षीकाम आणि मंदिराचा स्वच्छ परिसर मनाला प्रसन्न करतो. मंदिर उंच ठिकाणी असल्यामुळे प्रवेशासाठी पायऱ्या चढून जाव्या लागतात. तसे जास्त पण नाही आणि जास्त कमी पण नाही. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच वातावरणातील शांतता आणि भक्तिमय प्रसन्नता जाणवते. आता आपण थोडक्यात श्री गजानन महाराजांच्या जीवनाविषयी जाणून घेऊया. श्री गजानन महाराज हे महाराष्ट्रातील अत्यंत पूजनीय संत आहेत. त्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव. श्री गजानन महाराजांचे प्रकट होणे हे आजही भक्तांच्या श्रद्धेतील एक अद्भुत अध्याय मानले जाते. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माहितीनुसार 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगाव येथे त्यांचे प्रकट दर्शन झाल्याचे मानले जाते. त्यांच्या या जन्मस्थळाबद्दल निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या जीवनाबद्दल अनेक श्रद्धा आणि परंपरा प्रचलित आहेत. गजानन महाराजांनी साधेपणा, भक्ती, सदाचार आणि मानव सेवेचा मार्ग दाखवला. त्यांच्या या जीवनातील अनेक प्रसंग भक्तांच्या श्रद्धेचा भाग बनले आहेत. श्री गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगाव येथे समाधी घेतली. आजही लाखो भाविक त्यांच्या दर्शनासाठी शेगावला जातात आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या मंदिरांमध्ये श्रद्धेने दर्शन घेतात. आळंदीतील या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या भाविकांना भक्ती आणि शांततेचा अनुभव मिळतो. आळंदीच्या आध्यात्मिक वातावरणात गजानन महाराजांचे हे स्थान भाविकांसाठी एक वेगळे श्रद्धास्थान बनले आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि शिस्तबद्ध ठेवलेला दिसतो. मंदिरात सभामंडप, पादुका, श्रींची मूर्ती, धार्मिक घटक पाहायला मिळतात. आता आपल्याला व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छिते. आज मंदिरात भाविकांची खूप मोठी गर्दी असल्यामुळे मंदिराच्या आतील भागात मोबाईलवरून व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यास मनाई होती. त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या मूर्तीचे किंवा मंदिरातील काही भागांचे प्रत्यक्ष फोटो, व्हिडिओ आपण घेऊ शकलो नाही. खूप सुंदर आणि आकर्षक अशा मूर्ती होत्या. गजानन महाराजांच्या होत्या, तुकोबरायांच्या होत्या, आणखी वेगवेगळ्या काही होत्या. पण चला जाऊ द्या, नेक्स्ट टाइम कधीतरी दाखवेल. भाविकांची श्रद्धा, मंदिरातील शिस्त आणि मंदिर प्रशासनाच्या नियमांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे जिथे शूटिंगला परवानगी नाही तिथे आपण नियमांचे पालन केले आहे. एखाद्या मंदिरात गेल्यावर फक्त फोटो किंवा व्हिडिओ घेणे महत्त्वाचे नसते, तर त्या ठिकाणची श्रद्धा, शांतता आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवणे हे अधिक महत्त्वाचे असते.
आळंदीला वर्षभर भाविकांची ये-जा असते. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी वारीच्या काळात आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी आणि भाविक येतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामुळे आळंदीच्या भक्तिमय वातावरणाला विशेष महत्त्व प्राप्त होते. त्याचप्रमाणे गजानन महाराजांच्या या प्रकट दिनाच्या सोहळ्यालाही या मठात भक्तिमय वातावरण निर्माण होते. फुलांची सजावट, विद्युत रोषणाई आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे मंदिर परिसर अधिकच सुंदर दिसतो. या मठाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आळंदी आणि देहू परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी येथे भक्तनिवासाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती आहे. भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधाही आहे. म्हणजेच आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पवित्र मठात श्री गजानन महाराजांचे दर्शन घेता येते आणि काही काळ भक्तिमय वातावरणात घालवता येतो. श्री क्षेत्र आळंदीचे महत्त्व केवळ एका मंदिरापुरते मर्यादित नाही. इथे संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे, इंद्रायणी नदी आहे, विविध संतांची मंदिरे आहेत आणि वारकरी परंपरेशी जोडलेली अनेक पवित्र स्थळे आहेत. त्यामुळे आळंदीला देवाची आळंदी असेही प्रेमाने म्हटले जाते. आणि आपण कित्येकदा ऐकतो की आळंदी देवाची आळंदी. आणि संपूर्ण पवित्र वातावरणात श्री गजानन महाराजांचा मठ भक्तांना भक्ती, श्रद्धा आणि मनःशांतीचा अनुभव देणारे स्थान म्हणून महत्त्वाचा आहे. आज आपण या मंदिराचे बाहेरील दर्शन घेतले, मंदिराचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेतले आणि श्री गजानन महाराजांच्या कार्याची थोडक्यात माहिती घेतली. मंदिराच्या आत मोबाईलने फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे आपल्याला मूर्तीचे प्रत्यक्ष चित्रीकरण करता आले नाही. पण या ठिकाणची माहिती आणि बाहेरील परिसर आपल्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मंदिरात येताना नेहमी मंदिर प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, गर्दीमध्ये संयम ठेवा आणि इतर भाविकांच्या दर्शनाला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. श्री क्षेत्र आळंदीतील श्री संत गजानन महाराज मंदिर मठाचा हा भक्तिमय प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री संत गजानन महाराजांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करूया. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज आपल्या सर्वांच्या कृपादृष्टी ठेवत आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, शांती, समृद्धी देवत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि भार्गवी सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच भक्तिमय आणि सुंदर दर्शनासोबत भेटूया. गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. जय हरी विठ्ठल.